आज आपण हॉटेलमध्ये जे बेसन मिळतं ना किंवा पिठलं मिळतं ना, ते बघणार आहे. काय फरक आहे? एक-एक हॉटेल पिठलं आणि भाकरी यासाठी फेमस आहेत आणि ते खाण्यासाठी माणसांची तुडुंब गर्दी भरलेली असते. घरात केलेलं पिठलं हॉटेलसारखं होत नाही, अशी तुम्हाला कमेंट ऐकायला मिळते. मग काय फरक आहे? कुठल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण पिठलं करताना लक्षात ठेवायला पाहिजेल ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. स्क्रीनवर फक्त पिठल्याच्या टेक्स्चरकडे तुमचं लक्ष राहू दे. चवीच्या बाबतीत तर छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ते मी व्हिडिओमध्ये सांगेनच. पण अगदी शायनी गुळगुळीत बेसन तयार झालेलं आहे. पाण्यात पीठ न कालवता आपण हे बेसन करणार आहे. ज्या दिवशी तुम्ही हे बेसन घरी बनवाल ना, त्या दिवशी तुमची इतकी तारीफ होईल ना, तुमचे कान फक्त तयार ठेवा तुमची तारीफ ऐकण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यासाठी एक वाटण लागणार आहे ते साहित्य बघूया. इथं कोथिंबिरीच्या काड्या, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथं कोथिंबिरीच्या काड्या, हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि सोबतच कढीपत्ता, लसूण आपण मिक्सरला बारीक न करता अशा छोट्याशा खलबत्त्यामध्ये बारीक अवळ-चवळ किंवा जाडसर कुटून घेणार आहे. यामध्ये मी साधं खडे मीठ घातलेलं आहे. हे काळ्या रंगाचं खडे मीठ आहे. पादे लोण नव्हे. जर हे मीठ तुमच्याकडे नसेल, तर रेग्युलर जे मीठ तुम्ही वापरता स्वयंपाकामध्ये ते वापरलं तरी सुद्धा चालेल आणि असं थोडंसं जाडसर कुटून आपल्याला घ्यायचंय. खूप बारीक करायचं नाही. मीठ घातल्यामुळे लसूण आणि मिरची लवकर बारीक होते. सगळ्यात महत्त्वाची टिप, की बेसन कोणते वापरायचे. इथं मी बारीक गुळगुळीत फाईन बेसन वापरलेले आहे. मी जवळून तुम्हाला दाखवत आहे. मी जसं तुम्हाला टेक्स्चर दाखवते ना, माझ्या बोटांच्या सगळ्या रेषामध्ये सुद्धा टाल्कम पावडर सारखं बेसन जाऊन बसलेलं आहे. इतकं फाईन बेसन आहे. आणि जे आता तुम्हाला दिसत आहे हे दुसरा प्रकार थोडंसं रवाळ किंवा जाडसर बेसन आहे. हे मी हातावर तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बारीक रव्यासारखं पडत आहे. हे रवाळ बेसन आपल्याला इथे वापरायचे नाही. तर उत्तम आणि परफेक्ट हॉटेलसारखा जर रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल ना, तर दुकानात जे विकत मिळतं ना, ते फाईन बेसन वापरायचं. अजून एक टिप इथं महत्वाची. जेव्हा बेसन तुम्ही वापरणार पिठल्यासाठी तेव्हा चाळूनच वापरावे. त्यामुळे पिठल्यात गाठी होण्याची शक्यता कमी राहते. बेसन कोणत्याही कंपनीचं असू दे, आपल्याला फक्त फाईन पाहिजे आणि पाव कप गच्च भरून मी बेसन घेतलेलं आहे. आता दुसरी महत्वाची टीप. कांदा मी छोटा घेतलेला आहे. अगदी पिल्लू कांदा आहे. एकदम बारीक कांदा कट करायचा, जसा भेळला केला जातो. अंदाजे 2 टेबलस्पून कांदा आहे. कांदा अजिबात जास्त वापरायचा नाही. गॅसवर इथं मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. पिठल्यासाठी तेल नेहमी थोडेसे जास्त घालावे. याचं कारण बेसन म्हणजे प्रोटीन आणि प्रोटीन पचवण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज असते. म्हणून पिठलं करताना थोडंसं नेहमीपेक्षा जास्त तेल वापरावे. पिठले चवदार होते. नक्की एकदा करून बघा. मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचे आणि थोडीशी मोहरी घालायची आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत. थोडासा हिंग घालायचा. बेसन आहे पचनासाठी हिंग आवर्जून घालायचा आणि जो आपण ठेचा केलेला आहे तो ठेचा घालून घ्यायचा. 4-5 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत आणि ते आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे. मिरची अजिबात काळसर रंगाची होऊ द्यायची नाही. त्यामुळे पिठल्याचा रंग बदलतो. कांदा इथे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे. त्याचा ब्राउनिश रंग अजिबात करायचा नाही. कढईतला आत्ताचा जो मसाला आहे याच्यावरच पिठल्याचा रंग अवलंबून आहे हे लक्षात असू द्यावे. आणि ह्या पिठल्याची सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे ना, ती आता आपण बघणार आहे. कॅमेरा थोडासा मी मागे ॲडजस्ट करते आणि गॅसच्या बटनाकडे तुमचं लक्ष राहू दे. आता गॅसची फ्लेम ही सगळ्यात स्लो आहे. कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आणि त्यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातलेली आहे. हळद घातल्यावर मी 2 वेळा चमचा फिरवला आहे आणि लगेचच त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गॅसची फ्लेम मी इथं बंद केली. हीच सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे ज्याच्यामुळं आपलं बेसन हे गुळगुळीत होणार आहे. जेवणासाठी जर वेळ लागणार असेल तर अशी फोडणी टाकून तुम्ही बेसनची पूर्वतयारी करून ठेवू शकता. इथं फोडणी गरम होती आणि कढई सुद्धा गरम होती आणि त्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं पाणी घातलेलं आहे. म्हणजे म्हणजे आता पाण्याचं टेम्परेचर हे कोमट झालेलं आहे आणि हे आपल्याला असंच असायला पाहिजे. इथं एक महत्वाची टिप. जेवणासाठी तुम्ही लगेचच बेसन बनवत असाल किंवा आधी अशी फोडणी करून ठेवला असाल तेव्हा.
जेव्हा पाण्यामध्ये बेसन हटणार आहे, तेव्हा पाणी कोमटच असायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. डाव्या हाताने पीठ थोडं-थोडं सोडत उजव्या हाताने पीठ आपल्याला हटवून घ्यायचे आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गॅसची फ्लेम आपली बंदच आहे. त्यामुळं वर अजिबात गुठळ्या होणार नाहीत. पण वेळ न दवडता पाण्यातल्या बेसनच्या गाठी आपल्याला पटपट मोडून घ्यायच्या आहेत. बेसनच्या गाठी मोडण्यासाठी अशा प्रकारचाच चमचा वापरावा. त्याच्यामुळे बेसन व्यवस्थित हटलं जाते. या पिठल्यासाठी आपण जो ठेचा बनवलेला आहे, तो जरासा झणझणीत करायचा. त्यामुळे हे पिठलं जास्त चवदार होते. इथं आपण ठेचा करतानाच मीठ घातलेलं आहे, त्यामुळं परत वरून मीठ घालायची अजिबात गरज नाही. आता आपण जवळून बघूया. पिठल्यातल्या ऑलमोस्ट सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत. आता आपण इथं गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला आता मोठी ठेवायची आहे. या व्हिडिओमध्ये मी मीठ, पीठ आणि पाणी याचं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. इथं जर पाण्याचं प्रमाण बदललं, तर पिठाचं आणि मिठाचं प्रमाण बदलू शकते. कढईतलं सगळं मिश्रण हे कोमटच आहे. आता पिठल्यात गाठी होऊ नयेत म्हणून डाव्या हाताने आपल्याला कढई व्यवस्थित पकडायची आहे आणि उजव्या हाताने एकसारखं आपल्याला बेसन व्यवस्थित हलवत राहायचं आहे. इथं आता बेसनला थोडासा घट्टपणा येत चाललेला आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बेसन आपलं आळून येत आहे. जोपर्यंत या बेसनला कडेने बुडबुडे येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे बेसन असंच हलवत राहायचं आहे. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कडेने सगळे बुडबुडे येत आहेत. झाकण लावून बेसन शिजवण्याची ही खूण आहे. असे बुडबुडे यायला लागले, की मग आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण लावून 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. 4 मिनिटांनी बघूया आणि परत एकदा आपल्याला बेसन व्यवस्थित हलवायचं आहे. पिठल्याला अजून थोडासा पांढरटपणा दिसत आहे. त्यामुळे हे अजून थोडंसं शिजायला पाहिजेल आहे. म्हणून याच्यावर झाकण लावून अजून एक त्याची वाफ काढूया. अजून 3 मिनिटांनी तुम्ही पिठलं बघू शकता. किती गुळगुळीत बेसन तयार झालेलं आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बेसन आपलं एकदम प्लेन हटून झालेलं आहे. यामध्ये कुठेही बेसनच्या गाठी शिल्लक राहिलेल्या दिसत नाहीयेत. पाण्यात बेसन कालवून जे पिठलं बनवले जाते त्याच्यापेक्षा हे पिठलं चवीला कितीतरी पटीने छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. बेसन हे आपले व्यवस्थित शिजलेले आहे हे कसे ओळखायचे? तर बेसनला जर क्रीमी टेक्स्चर आलं ना, तर आपलं समजायचं की बेसन तयार झालेले आहे. शायनी आणि क्रीमी टेक्स्चर दिसते. वरून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि जवळून तुम्ही बेसन बघू शकता. इथं आपलं बेसन तयार झालेलं आहे. तयार झालेले बेसन मी थोडंसं प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. किती शायनी दिसत आहे, किती गुळगुळीत ते दिसत आहे. दिसण्यावरून सुद्धा बेसनचं टेक्स्चर तुम्हाला लक्षात येत असेल. मध्ये जे थोडंसं जाडसर दिसतंय तो आपण घातलेला मसाला किंवा बारीक चिरलेला कांदा आहे. पण बाजूनी तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला बेसन किती गुळगुळीत शिजलेलं आहे किंवा बेसनला जी चमक आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता, की बेसन आपलं इथं तयार झालेलं आहे. इथं माझी हॉटेल स्टाईल परफेक्ट पिठल्याची रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.